कालच्या सेशनमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक ऑफ झिनर डायोडच्यासाठी ऑब्झर्वेशन टेबल काय येईल ते बघितलं होतं. तुमच्या समोर मी ठेवलं आहे बघा. हे ते ऑब्झर्वेशन टेबल होतं. याच्यातले पहिले जे 8 रीडिंग्ज आहेत ते तुमच्या समोर आता दिसत आहेत आणि त्याच्या पुढची जी रीडिंग्ज आहेत आपल्याला माहिती आहे की ती जी रीडिंग आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की 6.4 व्होल्ट हा कॉन्स्टंट राहतोय नंतर करंट वाढला तरी. ओके, याच्यानंतर जो याचा ग्राफ होता तो मी तुम्हाला दाखवणार होतो. आपल्याकडे अर्थात एक गोष्ट सांगायची आहे मला की 2 प्रकारची किट आहेत. म्हणजे फार पूर्वी जेव्हा आम्ही झिनर डायोड्सचं किट वापरत होतो याच्यामध्ये फक्त आपण काय करत होतो तर आउटपुट व्होल्टेज जे आहे तो जो व्होल्टेजचा नॉब आहे तो फक्त चेंज करत होतो आणि त्याचं करस्पॉन्डिंग करंटचं जी रीडिंग आहे ते आपण नोट डाऊन करत होतो. आता या ठिकाणी काय झालं, यावर्षी हे 3 कॉलम आले ज्या ठिकाणी इनपुट व्होल्टेज, करंट आणि आउटपुट व्होल्टेज असे 3 प्रकारचे कॉलम्स आपल्याला गरजेचे होते. त्यामुळे ते किट जे आहे ते यावर्षी मी बदललं आणि त्याचे जे रिझल्ट्स आहेत जे बेसिकली कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ झिनर डायोड जे आपल्याला अपेक्षित होता ग्राफ त्या पद्धतीने आपल्याला तो ग्राफ मिळत नाही. ॲक्च्युअली जे ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे ते तिथं कळतं, पण जो करंट जे आहे तो बेसिकली ज्या पद्धतीने झिरो राहण्याची गरज होती तो त्या ठिकाणी राहिलेला दिसत नाही या किटमध्ये. अर्थात जे रीडिंग किटवर दिसतंय तेच रीडिंग मी तिथे नोट डाऊन केलेलं होतं आणि त्यामुळे या रीडिंगचा जो ग्राफ आहे तो कसा येतोय तो मी तुमच्या समोर ठेवतोय. तर बघा तो ग्राफ कसा येतोय. हा अशा पद्धतीने तुम्हाला ग्राफ मिळणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की करंटची जी व्हॅल्यू आहे ना ती पण बेसिकली काय झाली आहे, जसं जसं आपण व्होल्टेज वाढवलं आहे तसं तसं करंटची जी व्हॅल्यू आहे ती इन्क्रीज होत गेली आहे. आणि अर्थात या ठिकाणी जो करंट मीटर जो आहे म्हणजे जो ॲमीटर आहे तो जो आहे तो ॲक्च्युअली काय आहे, मिली ॲमीटर आहे हे लक्षात घ्या. आणि जनरल केसमध्ये बऱ्याचदा तिथे मायक्रो ॲमीटर असतो, सो त्या पद्धतीने रीडिंग्स थोडीफार बदलू शकतात. आता या ठिकाणी थोडंसं झूम करून मी तुम्हाला दाखवतो म्हणजे काय होईल तुमच्या लक्षात येईल की जी रीडिंग्ज आहेत ही जी आत्ता आपल्याकडे आली होती त्यानुसार मी घेतलं आहे, पण इथे कुठेही तुमचं करंट कंटिन्युअसली झिरो राहिलं आहे असं दिसत नाही. जनरली झिनर डायोडच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये होतं काय की हे बघा इथे स्केल वगैरे मी सगळं लिहिलं आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर ते बघून घ्या. हा ग्राफ कदाचित तुमच्या शिक्षकांना चालणार नाही हे पण लक्षात घ्या. त्याचं कारण असं आहे की मी तुम्हाला म्हणतोय पुन्हा पुन्हा तेच की करंट जो आहे तो बेसिकली बराच वेळ झिरो राहणं अपेक्षित आहे. तो इथे आपल्या या किटमध्ये जिथे मी ॲक्च्युली तीनही आपल्याला गरजेची होती, म्हणजे आपल्याला माहिती आहे 3 कॉलम आहेत आपल्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये. तर तुमच्याकडे इनपुट व्होल्टेज पण तुम्हाला पाहिजे, आउटपुट व्होल्टेज पण पाहिजे आणि मग तुम्ही करंटसुद्धा मेजर करताय. सो 3 जे करंट मीटर आणि 2 व्होल्ट मीटर अशा पद्धतीचे एकूण 3 तुमचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते 3 रीडिंग द्यायला पाहिजेत. खरं तर जेव्हा आपलं ग्राफ जो आहे तो आपण 2च रीडिंग घेऊन या 2च कॉलमसाठी काढतोय बघा, बरोबर आहे. सो आउटपुट व्होल्टेज तुम्ही बघताय आणि करंट थ्रू द झिनर बघताय. सो या ठिकाणी करंट जो आहे तो बेसिकली झिरो राहिलेला दिसत नाही आहे, पण इथे जे उत्तर तुम्हाला दिसतंय बघा व्ही बी इज इक्वल टू 6.4 व्होल्ट हे एकदम करेक्ट आहे. पण आता कदाचित तुम्हाला तुमच्या शिक्षकांना ते चालणार नाही आणि तो ग्राफ त्यांना काय अपेक्षित आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो. अर्थात मलाही तोच ग्राफ अपेक्षित होता, पण ॲक्च्युअली मी तुम्हाला तेच सांगितलं जर मला उगाचच काहीतरी रीडिंग दाखवायची असती तर मी ती काही तिथे लिहून तुम्हाला दाखवली असती की हे इथे असं येणं अपेक्षित आहे वगैरे. पण मी जी रीडिंग त्या पूर्णपणे त्या मीटरवरती जी आपल्याला मिळाली आहे त्या किटवरती त्या पद्धतीची रीडिंग मी ठेवली. सो हा जो ग्राफ आहे हा त्याच रीडिंगचा ग्राफ मी तुमच्या समोर ठेवला आहे. कदाचित हा न पटणारा ग्राफ आहे कारण या केसमध्ये रीडिंगप्रमाणे ग्राफ आहे आणि रीडिंग्स बरोबर आहेत कारण त्या त्या किटवर येत होती. ओके, आता परिस्थिती काय आहे बघा. आपलं जे जुनं किट होतं त्याच्यावरची रीडिंग पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तत्पूर्वी इथे आपल्याला काय करता आलं असतं ते पण दाखवून ठेवतो. हा जो ग्राफ आहे याच्यामध्ये रीडिंग जी आहेत ती कशी आली पाहिजे होती ते पण मी तुम्हाला दाखवतो. पण त्याच्या आधी मी तुम्हाला घेऊन जातो दुसऱ्या किटकडे. ओके, सो पहिल्यांदा मी तुम्हाला ते दुसरं किट जे आहे ते मी दाखवतो जे खूप आधीपासून माझ्याकडे आहे, पण त्याच्यावरती हे 3ही प्रकारचे म्हणजे 2 व्होल्टेजचे मीटर आणि एक जो करंटचा मीटर आहे तो नव्हता आणि 2च आपल्याकडे एक करंट मीटर आणि एक व्होल्ट मीटर होता आणि त्यामुळे आपण काय केलं की जे नवीन किट आहे ते वापरलं. पण जे जुनं किट आहे ज्याच्यावरती फक्त 2च एक व्होल्टेज आणि एक करंट या 2 गोष्टी मेजर केल्या जातात तेच झिनर डायोडचं ॲपरेटस तुमच्या समोर ठेवतो. मग तुमच्या लक्षात येईल की जसं आपण व्होल्टेजच्या स्टेप्स देतोय करंट जो आहे तो बराच काळ झिरो राहतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा घेऊन जातो मी तुम्हाला त्या किटकडे आणि मग हा जो ॲक्च्युली ग्राफ आहे तो थोडासा आपल्याला मॉडिफाय करताही येऊ शकतो. तो कसा ते मी तुम्हाला सांगतो. कारण हा ग्राफ असं मी का म्हणतोय कारण बेसिकली ही जी रीडिंग आपण ऑब्टेन केली त्याच्यामध्ये इनपुट व्होल्टेज पण आहे बघा, जे तुमच्या त्या किटवर तुम्हाला मिळणारच नाही. तिथे फक्त व्होल्टेज आणि करंट ही 2च रीडिंग मिळत आहेत. ओके, सो पहिल्यांदा मी काय करतो ते जे दुसरं जे जुनं किट आहे पूर्वीचं किट
ज्याच्यावरती दोनच गोष्टी मेजर करता येतात त्याच्याकडे घेऊन जातो, ते रीडिंग तुम्हाला दाखवतो. करंट कसा झिरो राहतो, किती वेळ झिरो राहतो तेही दाखवतो. आणि मग तुमच्या लक्षात येईल की खरं म्हणजे हा जो ग्राफ आहे हा कसा अपेक्षित होता. अर्थात हा ग्राफ आपल्याला मिळालेल्या रीडिंगवरचा आहे. ओके, सो जर हे आपल्याला नको असेल, अर्थात परीक्षेला मी तुम्हाला म्हटलं तसं फक्त व्होल्टेज आणि करंट त्या स्लिपमध्ये आपल्याला तेवढंच करायचं आहे, त्यांनी काय इनपुट व्होल्टेज काढा असं सांगितलेलं नाही. त्यामुळे जे जुनं किट आहे तेच जर किट तुम्ही वापरणार असाल आणि त्याच्यावरून ऑब्झर्वेशन टेबल काढणार असाल आणि ब्रेकडाऊन व्होल्टेज लिहिणार असाल तर काहीच हरकत नाही. फक्त हे मी कशासाठी सांगतोय, तुमचं जे प्रॅक्टिकल नोटबुकमध्ये जे लिहायचं आहे त्याच्यामध्ये इनपुट करंटचा एक कॉलम आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मग हाच ग्राफ आपल्याला मॉडिफाय करावा लागेल, कारण इनपुट व्होल्टेजचं जे रीडिंग आहे ते आपल्याकडे ऑलरेडी आहे. ओके, तर पहिल्यांदा मी काय करतो, जे आपलं पहिलं किट होतं ते झिनर डायोडचं किट जे आहे त्याच्यावरची रीडिंग्स कशी येतात ती तुम्हाला दाखवतो आणि मग हा ग्राफ थोडासा कशा पद्धतीने मॉडिफाय आपल्याला करता येईल. म्हणजे आता थोडक्यात ती रीडिंग्स थोडीफार आपल्याला बदलावी लागतील, थोडीफार म्हणजे बऱ्यापैकी बदलावी लागतील. ती कशी बदलावी लागतील ते मी तुम्हाला दाखवतो. ती रीडिंग जी आहे ती आपण कशावरून घेऊ, की जे दुसरं किट आहे त्याच्यात जे दाखवलं आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला समजावून सांगतो. तर पहिल्यांदा आपण बघूया ते किट आणि त्याच्यावरची जी रीडिंग्स आहेत ती कशी येतात ती मी तुम्हाला दाखवतो. सो या ठिकाणी पहिलं मी रिव्हर्सवरती ही की टाकली आहे बघा. आता मी तुम्हाला दाखवतो बघा, इथे 8.2 वोल्ट असं दिसतंय पण झेनरचं ब्रेकडाऊन, त्यामुळे या केसमध्ये झेनरचं व्होल्टेज जे आहे ते 8च्या पुढे जाणारे लक्षात घ्या. आता इथे बघा 2.5, 5, 7.5 असं दिसतंय, म्हणजे एक डिव्हिजन म्हणजे 0.25 व्होल्ट असा या व्होल्टमीटरचा लिस्ट काउंट आहे. मिली एमीटरच्या बाबतीत काय होईल, पुन्हा आपण 0.5 वरून 5 वर गेला आहे. ओके, सो तो जो लिस्ट काउंट आहे तो पण तुमच्या लक्षात आला असेल. 2.5मध्ये त्यांनी 10 डिव्हिजन केलं, म्हणजे इथे 0.25 मिली एम्पियर असा त्याचा अर्थ होतो लिस्ट काउंटचा. ओके, आता मी काय करतो बघा, इथे व्होल्टेजकडे नीट बघा. आता मी काय करतोय, जो नॉब आहे तो हळूहळू वाढवतोय बघा. तर व्होल्टेज बघा नीट बघा. आता हे 2.5 पर्यंत मी व्होल्टेज नेले. करंट मीटर बघा, करंट मीटरवरती तुम्हाला झिरो दिसतोय, अजूनही झिरो दिसतोय. 5 व्होल्टवर नेलंय बघा. आता हळूहळू तुम्हाला अजूनही झिरो दिसतोय बघा. ओके, हळूहळू मी 7.5 पर्यंत घेऊन जातो त्याला, कारण मला माहिती आहे 8.2 इथे रिडिंग जर दिसतंय, 8.2 व्होल्ट दिसतंय बघा स्क्रीनवर तुमच्या झिनरचं जे ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे. सो 7.5 व्होल्टपर्यंत बघा. इथे जवळपास 7.5ला मी जेव्हा जातोय तेव्हा हे बघा थोडासा करंट वाढला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सुरुवातीला जवळपास 7 व्होल्टपर्यंत आपलं जी करंटचं रीडिंग आहे ते झिरो आहे, लक्षात घ्या. आणि जेव्हा मी 7.5 करतोय तेव्हा तुमच्या या 2 किंवा 3 लाईन्स पुढे जातात. आणि मगाशी मी म्हटलं जसं 3 लाईन्स म्हणजे 0.75 होईल ते. आणि मग त्या पद्धतीने आपण हे जे रीडिंग आहे ते नंतर इन्क्रीज करू शकतो. आणि मग बघा इथे जे तुम्हाला 8.2 होतं करता इथे 2 लाईन्स पुढे गेले, याचा अर्थ ते 8 व्होल्ट झाले. सो 8 व्होल्टला इथे या केसमध्ये तुमचं व्होल्टेज जे आहे ते थांबलं आहे आणि करंट जो आहे तो हळूहळू वाढत गेलेला दिसतोय. सो या बघा इथे 12.5 पर्यंत गेलं आहे करंट, पण आत्ता व्होल्टेज जे आहे ते 8 वरतीच राहिले. अजूनही मी थोडंसं इन्क्रीज करून दाखवतो. हे बघा आता ते बाहेरच गेले. ओके, सो अजूनही तुम्हाला दिसतंय की ते 8 आहे. ओके, सो कळलं. तर मग मी आता काय करतो, याच ग्राफवर थोडंसं करेक्शन करून दाखवतो तुम्हाला इथे काय होईल, कसं यायला पाहिजे होतं. आणि मग त्याप्रमाणे तुम्ही करंटची जिथली ना इनपुट व्होल्टेजचं जे रीडिंग आहे ना तो कॉलम तुम्ही बदलू नका. आणि जे तुम्हाला ॲक्च्युअल कंडिशनमध्ये जो करंट मिळतो आहे बरोबर ना, करंट थ्रू झिनर असं मला वाटतं तो कॉलम आहे आपला, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता ते मी तुम्हाला दाखवतो. इथे तुमचा ग्राफचं जे नेचर आहे ते कसं होईल ते दाखवतो तुम्हाला. एकच मिनिट. हा बघा तो ग्राफ मी इथे करून दाखवला आहे. इथं तुमच्या लक्षात येईल या ग्राफमध्ये मी काय केलं आहे, हे बघा इथे जवळपास ही रेषा इथे 6 पर्यंत पकडू नका. या इथे तुम्हाला असं दिसतंय बघा, इथे मी 5.5 पर्यंत जो आहे बरोबर आहे 5.5 व्होल्टपर्यंत हे झिरोच राहिलं आहे बघा करंट. सो तुम्ही त्या रिडिंगमध्ये काय करा, 5.5 जे काय तुमचं व्होल्टेज असेल तिथपर्यंत काय करा, तर तुमचा जो करंट आहे तो झिरो लिहू शकता. इथे थोडासा नंतर मी काय केलं आहे बघा, 6 व्होल्टला जो आहे तो करंट थोडासा वाढला आहे आणि मग इथे थोडंसं आणखीन एक पॉईंट थोडंसं पुढे सरकवलं आहे आणि मग त्याच्यानंतर इथे 6.2च्या आसपास केले ते आणि मग इथे 6.4ला इथे पण कॉन्स्टंट केले. आणि मग ही जी पुन्हा डॉटेड लाईन तीच लाईन आहे बघा जी VBला मी किती दाखवली आहे, 6.4 व्होल्ट दाखवली आहे. सो जर या पद्धतीने तुम्ही गेलात तरी हरकत नाही. अर्थात परीक्षेमध्ये जर तुम्ही तेच किट वापरणार असाल तर प्रश्नच नाही, ज्याच्यामध्ये तुम्हाला इनपुट व्होल्टेजचा वेगळा कॉलम करण्याची गरजच नाही, या लक्षात घ्या. सो तुम्ही व्होल्टेज अगेन्स्ट करंट असे दोनच कॉलम करणार, एक व्होल्टेज एक करंट. आणि जे व्होल्टेज आहे तुम्ही 0.5 व्होल्टनी इन्क्रीज करत चाला. तुम्हाला असं दिसेल की 5.5 व्होल्टपर्यंत तुमचा करंट किती राहील, 0 राहील. सो तुमचं ऑब्झर्वेशन टेबल परीक्षेमध्ये कसं राहील बघा, तर स्टेप बाय स्टेप तुम्ही व्होल्टेज फक्त इन्क्रीज करून दाखवा. 0.5 1 1.5 या पद्धतीने अप टू 5.5 व्होल्ट करंट विल बी 0. आणि मग त्याच्यानंतर काय करा की थोडंसं
आपण 6 वोल्टला घेतोय तेव्हा करंट थोडंसं दाखवा एक्स्ट्राचा, आणि तो जिथे आता तिथे तो जो येईल तो लिहा. जसं मी आत्ता तुम्हाला त्या किटवर दाखवलं. आता मी परत याची रीडिंग घेत बसलो नाही, पण तुम्हाला दिसली आहे रीडिंग खरं तर त्या केसमध्ये. जर तुम्हाला बघायचं असेल तर परत हा व्हिडिओ थोडंसं स्लो करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्हीच तिथली जी रीडिंग आहे ती नोट डाऊन करू शकता, आणि मग नेचर जे आहे ग्राफचं हे अशा पद्धतीने आपल्याला मिळेल. आपला ब्रेकडाऊन व्होल्टेज जो आहे तो तिकडच्या केसमधला 8 वोल्टच्या आसपास आहे, लक्षात घ्या, कारण त्या किटवर लिहिलं आहे बघा 8.2 वोल्ट. ओके, सो 6.4 वाला पण किट असू शकतं. आणखीन तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो बघा, तुमच्या लॅबमध्ये कुठलं किट आहे ते पण एकदा नीट बघून घ्या. कारण आता जे मी किट वापरलं आहे त्याच्यामध्ये कुठेही प्रकारचे, आपण काल जे आपण दाखवलं किट, त्याच्यामध्ये आपण त्या बनाना पिन्स ॲड करून ते सर्किट कनेक्शन वगैरे केलं. तर या किटवर काय होतं, तर ते ऑलरेडी किट जे होतं ते इनबिल्टच होतं. फक्त मला काय करायचं होतं, पॉवर ऑन करून फक्त जो व्होल्टेजचा नॉब आहे तो फक्त फिरवायचा होता. सो तुमच्याकडे कुठल्या प्रकारचं किट आहे ते एकदा बघा आणि त्याच्यानुसार करा. त्याच्यामुळे प्रत्येक झेनरचं ब्रेकडाऊन व्होल्टेज हे तिथे वेगवेगळं असू शकतं. लक्षात घ्या, आता इथे तुम्हाला या केसमध्ये तुम्हाला दिसलं की तो 8.2 लिहिलं होतं त्यांनी, आपल्याला काल 6.4 मिळालं. सो या पद्धतीने ते वेगवेगळं असू शकतं. सो ब्रेकडाऊन व्होल्टेज जे आहे तो जो रिझल्ट तुम्हाला इथे जो तुम्हाला दिसतो एक्स ॲक्सिसला जिथे हा छेदणार आहे, म्हणजे ॲक्च्युअली तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबलवरूनच कळतं आहे 6.4ला तो कॉन्स्टंट राहतो. याचा अर्थ ब्रेकडाऊन हे 6.4ला आहे. आणि या केसमध्ये आजच्या जे मी तुम्हाला मगाशी रीडिंग दाखवलं त्याच्यामध्ये तो किती होता, जवळपास 8 वोल्ट इतकं ते रीडिंग होतं. कदाचित ते 8.25 असेल. जर 3 लाईन जर आपल्या भाषेत जर ते पुढे जात असेल तर डेफिनेटली 7.5 नंतर समजा 3 लाईन पुढे गेला तर 0.25 गुणिले 3 म्हणजे 0.75, 0.75 त्याच्यात ॲडअप होईल 7.5मध्ये. 8.25 पण होऊ शकतं, पण मला त्या 2च लाईन्स दिसल्या म्हणून मी तुम्हाला ते 8 वोल्ट असं सांगितलं. सो त्या पद्धतीने तुम्ही जो ग्राफ आहे तो काढू शकता, करस्पॉन्डिंग ऑब्झर्वेशन टेबल करू शकता. स्लिपमध्ये तुम्हाला 2च गोष्टी, त्यांनी असं काही स्पेसिफिक सांगितलेलं नाही असं असं घ्या. तर त्यांनी एक फक्त ब्रेकडाऊन व्होल्टेज किती येतं तेवढं तुम्ही फाइंड आउट करा ग्राफिकली, असं त्यांनी तिथे सांगितलं. सो परीक्षेमध्ये डेफिनेटली हे जे 2 मीटर जे आहेत, 1 व्होल्ट मीटर 1 करंट मीटर, त्याचं जे किट आहे त्याच्यावरून सिम्पली 2 कॉलम येतील आणि त्याच्यावरून ग्राफ येईल. सो हे परीक्षेसाठी ठीक आहे. पण इथे आपल्याला जे फिजिक्सच्या प्रॅक्टिकल नोटबुकमध्ये भरायचं तिथे इनपुट व्होल्टेज पण आहे, म्हणून मी म्हटलं की तो कॉलम तसाच ठेवा. फक्त काय होईल, तुमचा जो इनपुट करंट जो म्हणतो आपण, इनपुट नाही खरं तर तो, त्याला आउटपुट करंट खरं तर म्हटलं पाहिजे, अक्रॉस झेनर आहे तो. तर तो जो करंट आहे बेसिकली तो जो आहे तो काय मी तुम्हाला म्हणतोय की तो 5.5 वोल्टपर्यंत 0 ठेवा, जे मी तुम्हाला इथे याच्यामध्ये दाखवतोय तिथपर्यंत. ओके, आणि नंतर जे आहे ते तुम्ही थोडासा जो काय तो हळूहळू वाढवत जा. आणि एका स्टेजला तुम्हाला हे दिसतंय की 6.4 व्होल्ट नंतर व्होल्टेज काही वाढत नाही, करंट मात्र वाढतोय. मग करंट तो अजूनही याच्यापेक्षा खाली 10, 11, 12, 14, सो अशा पद्धतीने तो जाऊ शकतो. मला वाटतं याच्यामध्ये क्लिअर झालं. आता मी पुन्हा एकदा वेगळी ऑब्झर्वेशन टेबल या नवीन किटची दाखवलेली नाहीत, पण ती तुमच्या लक्षात आली असतील. ग्राफही कसा काढायचा तोही तुमच्या लक्षात आला असेल. मला वाटतं डाऊट्स जे काही होते ते क्लिअर झाले असतील. अजूनही काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.